नमस्कार रसिक हो. पणत्यांची आरास मांडताना या उत्सवात एक पणती जपून ठेवा, कारण तीच पणती काळोख चिरून काढणार आहे, नवे प्रकाश पर्व आणणार आहे. माणसाचं माणूसपण हे त्यानं निर्माण केलेल्या प्रकाशात असतं. हे आपल्या कर्तृत्वानं सिद्ध करणारा, बहुजनांची आई अगदी सोप्या पद्धतीनं त्यांच्या समोर ठेवणारा थोर लेखक, अनेकांच्या अन्यायाला वाचा फोडणारा एक कृतिशील पत्रकार आणि नेहमीच संघर्ष यात्री बनून तळागाळातल्या समाजाला न्याय मिळावा म्हणून झटणारा कार्यकर्ता, मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष आणि सकाळ वृत्त समूहाचे माजी संपादक श्रीयुत उत्तमराव कांबळे आज आपल्या सोबत आहेत. दीपोत्सव या दिवाळी अंकात आपल्याशी संवाद साधण्यासाठी. निर्मिती साहित्य उत्सव. मुलाखतकार मनोज आहेर. तांत्रिक सहाय्य शुभम देशमुख. तर ऐकूयात उत्तमराव कांबळे यांच्याशी साधलेला हा दीपसंवाद. साहित्य उत्सव परिवाराच्या दीपसंवाद कार्यक्रमात मी मनोज आपलं सहर्ष स्वागत करतो. धन्यवाद. धन्यवाद. आपल्याकडे बघताना आई समजून देणारं महाराष्ट्रात साने गुरुजींनंतर उत्तमराव कांबळे हे नाव नेहमी आमच्या मनावर ठसलेलं असतं. कारण आमच्यापर्यंत आईचे संस्कार, आईचा आयुष्यातला सहभाग हा अतिशय सोप्या पद्धतीने पटवून आपण दिलेला आहे आपल्या लिखाणातून. सर, आपलं संपूर्ण आयुष्य म्हणजे खरं तर आता दिव्यांचा उत्सव सुरू आहे आणि त्यातल्या एका पंक्तीने सर्वांना प्रकाश द्यावा असं प्रकाशमान आहे. पण ही पंक्ती प्रज्वलित होण्याआधी तिची जडणघडण कशी झाली, बालपण कसं होतं आणि कसा संघर्ष आपण केला, ते ऐकायला आम्हाला जास्त आवडेल. सर्वप्रथम मी तुमच्या ह्या आगळ्या वेगळ्या उपक्रमाला मनापासून धन्यवाद देतो आणि माझ्या दृष्टीने बांधवांच्यासाठी अशा उपक्रमाची एक तीव्र गरज होती. दिवाळी अंकामध्ये त्यांनी सहभागी होणं आवश्यक होतं आणि त्यांची ती तुम्ही गरज भागवताय, त्यामुळे खूप महत्वाचं काम तुमच्याकडून होतं. तुमचं अभिनंदन. तुम्हाला धन्यवाद. तर नेहमी मला प्रश्न विचारतात, तुमची जडणघडण कशी झाली, बालपण कसं गेलं. तर मी असा एक माणूस आहे की बालपण कशाला म्हणतात मला काही कळलं नाही. कारण खूप लवकर भाकरीची शिकार करण्यात मला बाहेर पडावं लागलं. ज्या काळात बालपण सुरू झालं त्याच वेळेला मी भाकरीच्या मागे लागलो आणि मग भाकरीसाठी त्या व्यवस्थेमध्ये जे जे करायला आवश्यक होतं ते मी सगळं करत होतो. मी आई बरोबर मजुरीला जात होतो. मी गावात बोलवतो मागायला जात होतो. काही मेरे गुरढोर असतील तर ती ओढून आणण्यासाठी मोठ्या माणसांच्या बरोबर जात होतो. त्यामुळं बालपण सुरू होत असताना मी एकदम प्रौढ झालो. त्यामुळे बालपण मला काही कळलं नाही आणि संघर्षाने ते बालपण मला उपभोग पण केलं नाही. आणि खरं म्हणजे व्यवस्था माणसाला घडवते आणि माणूस व्यवस्थेला घडवत असतो. मला जेव्हा हे कळलं की आपलं आयुष्य हे खूप कठीण चाललेलं आहे, दुःखानं भरलेलं आहे, भुकेनं भरलेलं आहे, अभावग्रस्ततेनं भरलेलं आहे आणि आता ह्याच्यातून बाहेर कसं पडायचं आहे. बाहेर पडायचे तर काय मार्ग नव्हते आणि मग बाहेर पडायचा एकच मार्ग होता जो कोणी आम्ही वापरला नव्हता यापूर्वी, तो म्हणजे शिक्षणाचा मार्ग होता. बरोबर. आणि सहजपणे मला एका महात्मा फुल्यांचे पुस्तक सापडलं. इयत्ता 3री 4थीत असताना काही कळत पण नव्हतं, पण त्या 4 वेळी मला कळलं. विद्येविना मती गेली, मतीविना गती गेली, गतीविना नीती गेली, नीतीविना शूद्र खचले, एवढे सगळे अनर्थ एका अविद्येने गेले. मी अजून त्याचा अर्थ विचारून घेतला आणि त्याचं सूत्र काढलं. ज्याच्याकडे विद्या नाही तो नेहमी अंधारातच साथ करणार आहे. बरोबर. त्याच्याच आयुष्यात अनर्थ घडणार आहे. म्हणून मग मी शिक्षणात जास्त लक्ष द्यायचं ठरवलं, कारण आपल्याला तो अंधार दूर करायचा आहे. पण शिक्षण घेताना सुद्धा अडचणी यायच्या, त्या भाकरीच्याच अडचणी यायच्या. कारण मजुरीला गेल्याशिवाय आमचं कुटुंब चालणारच नव्हतं. बरोबर. त्यामुळे मग शनिवारी रविवारी मध्ये
आणि मजुरीला जास्त वेळ जातोय म्हणून मग मी गावातल्या स्टँडवर हमालीचं काम चालू केलं. काही कंत्राटी कामं, टिल्क काढून घे, झाडं तोडायला जा, अशी छोटी छोटी कामं करायचो मी. आणि मग भूक लागली की आमचे सगळेच लोक गावात अन्न मागायचे, कपडे मागायचे जुने, त्यात लिहितच होतो. आणि शिक्षणाविषयीची माझी आसक्ती अशी वाढत चाललेली होती की आपण आता शिकायचं कशासाठी आहे, नोकरीसाठी नाही शिकायचं, तर अंधारातून मुक्त होण्यासाठी शिकायचं. त्यामुळे मग मी इयत्ता 4थी पासून ते BA परीक्षेपर्यंत माझा असा एक विक्रम झाला की मी कधीही 2 नंबरने पास झालो नाही. मी 1 नंबरने फर्स्ट क्लास पैसे यायचो. मी 7वीत बेळगाव जिल्ह्यात पहिला आलो, मी 10वीला केंद्रात पहिला आलो, मी ग्रॅज्युएशनला आलो. आणि शिक्षण संघर्ष, त्याच्यातून आपलं जीवन आपण घडवायचं आहे, त्या पद्धतीने मी घडवत गेलो. अर्थात त्याच्यात पण अडचणी खूप होत्या. पाचगडच्या दुष्काळात काही खायलाच नव्हतं, मग शिक्षणासाठी गाव सोडावं लागलं. 3 वर्षे मग मी एका जंगलातल्या हॉस्टेलमध्ये राहिलो. कॉलेजला कुठे जायचं, दुष्काळ होता. चांगलीच कमवा आणि शिका योजना असलेले कॉलेज मिळाले. सकाळी कॉलेज करायचं आणि दिवसभर राहायचे, वेगवेगळी कामं करायची, 4 रुपये मिळायचे. मग तिथे मला RR पाटील नावाचा रूम पार्टनर मिळाला, मित्र मिळाला, चांगले संस्कार केले माझ्यावर आणि कामं भरपूर केली तिथे. प्रिंटिंग मध्ये काम करायचं, खड्डे काढायचे, विहिरी काढायच्या, रस्ते करायचे, झाडं लावायची, अशी सगळी कामं कमवा आणि शिका त्या योजनेमध्ये करत गेलो मी. आणि याचा मला एक फायदा झाला, कष्टाचं मला कधी वाईट वाटलं नाही. माझे असं मन सांगायला लागलं की तुमचे यश हे कष्टातूनच जात असते. बरोबर. आणि कष्टाला कधी दुय्यम मानायचं नाही, कष्टाचा द्वेष करायचा नाही, तिरस्कार करायचा नाही. आणि मी सिद्धांत काढला की जगात सगळ्यात जास्त सुंदर सुगंध कोणाला असतो, तर कष्ट केल्यामुळे बाहेर पडणाऱ्या घामाला सुगंध. आणि त्याचीच फुलं होतात, त्याचा सुगंध होतो. मग माझ्या याला पाठिंबा देणार संत बसवेश्वरांचं एक वाक्य मला सापडलं, काय कवी कैलास. कैलास म्हणजे वरचा कैलास नाहीये, एक सुंदर जग, आणि ते तुमच्या कष्टातून तयार होतं. कष्टातच कैलास असतो, घामातच कैलास असतो. आणि मग पुढे माझं वाचन जसं वाढत जाईल तसं मग बाबासाहेबांचा सिद्धांत मिळाला. जीवन घडवायचं असेल तर शिकायला पाहिजे, संघटित व्हायला पाहिजे आणि संघर्ष करायला पाहिजे. आणि मग शाहू महाराजांचा एक सिद्धांत मिळाला की शिक्षण घेतल्यामुळे नवा इतिहास घडवायचा. आणि मग हे शाहू, फुले, आंबेडकर, बसवेश्वर, त्या सगळ्यांच्या सिद्धांतातून मला वाटले की आपला मार्ग योग्य आहे. आणि मग मी हे सगळं असं करत कोल्हापूरला आलो. कॉलेजची शेवटची 2 वर्ष कोल्हापुरात अजून मग जरा वाईट परिस्थिती तयार झाली. मेस बंद पडली, जेवण बंद झालं, कुणी नातेवाईक नाही, जेवायला पैसे नाहीत. मेस मधल्या शेळ्या भाकऱ्या खाऊन काही दिवस काढले, काही दिवस नुसतेच पाणी पिऊन काढले. काही 24 दिवस उपोषण करत होते, आपण 4 दिवस तर पाणी पिऊन जगू, ते काही जास्त आलं नाही. मग कोल्हापूरला पंचगंगा नदीच्या काठावर एक भूतांचा ओढा आहे, तिथे भूतांच्यासाठी नैवेद्य ठेवतात, ते आपल्याला लागू नये म्हणून. मग तो नैवेद्य घेऊन स्मशानाच्या कंपाऊंड वॉलवर बसून मी खायला लागलो. वाचवलं होतं त्याला. मरायचं नाही, आत्महत्या करायची नाही, खचून जायचं नाही, जगायचं तर मग हा मार्ग चांगला आहे. एक मारणं पण नाही, चोरी करणं पण नाही, जोरडा टाकणं नाही, भूतांसाठी ठेवलेला नैवेद्य खायचं. बरेच दिवस मी तो खात होतो. पण नंतर मी तिथे पण कामं करायला लागलो कॉलेज चालू असताना. मग तिथे मी बांधकाम मजूर झालो, कोल्हापुरात कारकून झालो, एका डॉक्टराकडे कंपाऊंडर झालो, एका बुक बाइंडिंग मध्ये बाइंडर झालो, तिथे सेल्समन झालो. असं करत करत माझं मी शिक्षण पूर्ण केलं आणि फर्स्ट क्लास फर्स्ट येऊन मी पदवी मिळवली. तर वाचनाने तुम्हाला दिशा मिळाली आणि कष्टाने तुम्हाला खऱ्या अर्थाने उभं केलं असं आपण म्हणू शकतो.
हो म्हणू शकतो. हा, कारण खरी दिशा तुमच्या वाचन याच्यातच दिसते. आणि तर मग लिहावं तुम्हाला वाटलं या काळात कधी कॉलेज होईपर्यंत? मला लिहावं वाटत होतं ते हायस्कूलच्या जीवनातच. अच्छा. आणि लिहावं असं कधी वाटतं जेव्हा तुम्हाला व्यक्त होण्याची इच्छा होते. बरोबर. की आपल्याला आता व्यक्त व्हायचं आहे, आपलं हृदय जरा बाहेर ठेवायचं आहे, आपल्याला काय म्हणायचं आहे, काय विचारायचं आहे, त्याच्यासाठी माणूस व्यक्त होतो, काहीतरी सांगण्यासाठी व्यक्त होतो. बरोबर. आणि मग माझ्याकडे व्यक्त होण्यासाठी खूप विषय होते. पहिल्यांदा मी या जातीचं अस्पृश्य म्हणूनच का जन्माला आलो, मी भुकेच्या चक्रीवर का अडकलो, मलाच काय भीक मागावी लागते, मलाच काय सवर्णांचे मंडप साफ करायला लागतात, माझ्या आईला काय भीक मागावी लागते. अनुभवात आलेल्या गोष्टींचे प्रश्न पडतात. मग आम्हाला चोरी पण करावी लागते. हंगाम आला तर आम्ही ज्वारीची कणसं चोरायचो, भाजी चोरायचो. माझी आई चोरीला जायची आणि मी रस्त्यावर राहून कुणी येते काय पाहायचो. ते आपल्या वाट्याला काय ते नशिबाने आणलेलं आहे, की इथल्या व्यवस्थेने आणलेलं आहे. जर व्यवस्थेने आणलं असेल तर मग ती व्यवस्था बदलायची असेल तर आपण काय करू शकतो. बरोबर. तर पहिल्यांदा स्वतःला बदलायला पाहिजे. आणि स्वतःला कसं कसं बदलायचं, कसं कसं व्यक्त व्हायचं, त्यासाठी मी काहीतरी किरकोळ असं 8वीत असल्यापासून लिहायचो. त्याला काही व्हॅल्यू वगैरे नव्हती, पण काहीतरी असं लिहायचं. आणि कॉलेजला गेल्यानंतर मी जरा कवितेमध्ये लक्ष घातलं. आणि मी पहिल्या 2-3 वर्षामध्ये पश्चिम महाराष्ट्रातला एक चांगला कवी म्हणून मी असं उदयाला येत होतो. त्या काळातल्या केलेल्या कवितांमधल्या 4 ओळी आठवतात तर त्या काळातल्या? म्हणजे कॉलेज त्या काळात कॉलेजला असताना मी कविता केली होती पुन्हा भाकरीवर, दारिद्र्यावर. आणि मी पहिला कवी होतो की लोक सगळे अन्नाला पूर्ण ब्रह्म म्हणतात. उदाहरण होय जाणीजे पूर्ण ब्रह्म, पूर्ण ब्रह्म. तर मी अशी कविता केली होती. भाकरी क्षणाला असते, ताटाची गुलाम असते, घोड्याची लगाम असते भाकरी. आणि मग खूपच त्याच्यावर वादळ उठलं. कसं काय म्हणतो. मग मी पावसावर कविता केली. लोक सगळे पावसाचं स्वागत करतात, रोमॅन्टिक होतात, मोर नाचतो, प्रियकर प्रिय एकत्र येतात. पण आमच्या आयुष्यातला पाऊस वेगळाच होता. पाऊस सुरू झाला की रोजगार बंद होणार. बरोबर. रोजगार बंद झाला की चूल बंद होणार, चूल बंद झाली की उपासमार होणार, पूर सगळ्या गावाला वेढणार. तर पाऊस नको आपल्याला. त्यामुळे अंगणात राहून भिजत पावसाला शिवाय घालायचं. नको, लवकर जा. हिरे रे पावसाने, जारे जारे पावसा. खर्चू गेला की आमची चूल पेटणारच नाही. त्यामुळे आपल्या जीवनात जे बालपण खेळण्यासाठी आणि जे तारुण्य स्वप्नांसाठी असतं ते तुम्ही वास्तवात जगले. कारण तुम्ही भाकरीची खरी गोष्ट किंवा पावसाची खरी गोष्ट जे जगले होते ते मानलं, मी मांडत होतो पुढे मोठ्या झाल्यावर कवितेमध्ये. त्याचा अर्थ शोधत होतो कवितेतून. बरोबर. प्रश्न विचारत होतो मी. आणि मग मला असं लक्षात आलं की मी असं जगणारे एकटा नाही आहे. आपल्या देशात कोट्यवधी लोक आहेत, जे अस्पृश्य आहेत, जे झोपडपट्टीत राहतात, जे भाकरीची शिकार करता करता मरून जातात, भाकरी हातातच देत नाही, जे आत्महत्या करतात, जे वरून पाणी वाढून पितात, जे फेकून दिलेलं अन्न खातात, असे कोट्यवधी लोक आहेत. त्यात एक मी होतो. बरोबर. त्यामुळे आपल्याला जे दुःख मांडायचं आहे ते सगळ्यांचं मांडायचं आहे. बरोबर. आणि त्याचं मी प्रतिनिधी झालो कविता लिहिताना. मग महिलांचं दुःख आहे, शरीर विकणाऱ्या वेशांचं दुःख आहे, भिकाऱ्यांचं आहे, भटक्या जाती जमातीचं आहे, रस्त्यावरच्या मजुराचं आहे. त्या सगळ्या दुःखांचा मी प्रतिनिधी झालो होतो. त्यामुळे माझं लेखन ते त्याच अंगाने चालत राहिलं शेवटपर्यंत. हे काम होतं ते करायचं. या काळात करिअरच्या बाबतीत कधी विचार केला की मला काय व्हायचं आहे? कारण याच वेळात मुलं विचार करतात मी डॉक्टर होणार, शिक्षक होणार, वकील. मी सुद्धा इतरांच्या प्रमाणात करिअरची स्वप्न पाहत होतो. पण प्रत्येक वेळेला काय व्हायचं, स्वप्न आणि मी ह्याच्यामध्ये क्षणाल झालेली भाकरी आडवी यायची.
बरोबर बरोबर. आणि ते स्वप्नापर्यंत जाऊ द्यायचे नाही, मध्येच रोखून धरायचे, करायचे, उभे राहायचे. त्यामुळे मला जे बनायचं होतं ते मी आयुष्यात कधीच बनलो नाही. माझं सगळ्यात मोठं स्वप्न होतं IAS होण्याचं. मी फॉर्म पण भरला, पण मला वाचायला काहीच मिळेना आणि वाचायला वेळ पण मिळेल. बरोबर. तो नाच सोडून दिला नाही. मग मी प्राध्यापक व्हायचं ठरवलं. मग त्याला MA करायला पाहिजे. मग माझी MA ची परीक्षा आली तेव्हा नोकरीत काहीतरी घडायचं, MA राहूनच गेलं. बरोबर. मग मला सगळ्यात भारी म्हणजे शाळेचं शिक्षक व्हायचं होतं. माझं ते सगळ्यात आवडतं हे आहे, शाळेत प्राथमिक शाळेचं शिक्षक. बरोबर. मग त्याला DED करावं लागतं हे खूप विचार करायचं. अच्छा. माझ्या गावातल्या लोकांना वाटत होतं की मी MBBS होऊन डॉक्टर व्हावं. अच्छा. मला भरपूर मार्क होते, डोनेशन नव्हतं. पण MBBS कधी करतात हे मला माझ्या अज्ञानपणामुळे कळलं नाही. MBBS व्हायचं म्हणून मी सांगली जाऊन सायन्स साईडला ऍडमिशन घेतलं. अच्छा. सायन्सला गेल्यावर डॉक्टर होतो बाबा. आणि 6 महिन्याने लक्षात आलं मेडिकल कॉलेज वेगळं असतं. मार्गदर्शन नाही, अज्ञान आहे, मुक्कामाचं ठिकाण माहिती नाही, चालायच्या वाटा माहिती नाही आणि वाटच नाही पायाखाली, सारख्या घसरड्या वाटा आहेत. बरोबर. तर ह्या सगळ्यात मग मी असं ठरवलं की आता करिअर बिरिअर काही होत नाहीये, त्याच्या मागे लागलो तर मला जगता येत नाही, भाकरीचा प्रश्न मिटत नाही. त्यामुळे मग मी जी कामं नीट करायला लागलो वेगळे कंपाऊंडर झालो. कंपाऊंडर मी एकदम उत्कृष्ट कंपाऊंडर झालो. मी बाइंडर झालो तर उत्कृष्ट बाइंडर झालो. मी मेस बॉय झालो तर उत्कृष्ट मेस बॉय झालो. मी भांगरायचं काम माझ्या इतकं सुंदर कुणीच नाही करत. माझ्या इतकं ऊस सुंदर कुणाला तोडता येत नाही. पूर्ण समर्पणाने केलं पुस्तक. सगळं जे करायचं ते समर्पणाने करायचं. आणि अजूनही माझ्या इतकं सुंदर टॉयलेट बाथरूम खर्चात पुढे साफ करू शकत. म्हणजे जे वाटायला येत गेलं ते समर्पणाच्या भावनेत करायचं. आणि मग सगळ्या नोकऱ्या करून सुद्धा, कामधंदे करून सुद्धा एक प्रश्न राहिलाच की मी ग्रॅज्युएट झालो, मला नोकरी लागत नाही, मुलासाठी फेल होतो मी, लाख लुचपत देऊन नोकरी पकडायला पैसे नाहीत आपल्याकडे, वशिला नाहीये, आपल्याला चेहरा नाहीये, काय ओळख नाहीये. मग मी कोल्हापूरच्या स्टँडवर ओरडून पेपर विकायला लागतो पहाटे. पहाटे 4 ते सकाळी 7 मला 1.5 रुपये मिळायचे. त्याच्यात 25 पैशाचं मिसळ, 5 पैशाचा चहा, दुपारी तेवढंच. आणि मग माझ्या आयुष्याला यू टर्न मिळाला. हा पेपर चांगला विकतोय म्हणून मी जो पेपर विकायचो त्या पेपरने मला मशीन फुटायचं काम दिलं, मला गट्टे बांधायचं काम दिलं, गट्टे नेऊन टाकायचं काम दिलं, त्यांचा कुत्रा फिरवायचं, तो स्वच्छ करायचा, नदीत आंघोळ घालायची. आणि मग हे सगळेच चांगली कामं केली म्हणून त्यांनी मला प्रूफ रिडिंगचं काम दिलं. हे सगळं बिल पगारी चालू होतं वृत्तपत्रात. आणि मग प्रूफच चांगली तपासते म्हणून मला बातमीदारीचं काम केलं. आणि ते काम केल्यानंतर मग मला पहिला पगार चालू झाला मासिक 7 रुपये. मग समाज नावाचा एक छोटा पेपर होता कोल्हापूरमध्ये, तिथे मी खूप गाजवलो त्या पेपरमध्ये, पेपर पण गाजवला. पुढे कोल्हापूरमध्ये सकाळ आला 1980ला, 80ला आला तो. आणि 82ला मला त्यांनी बोलवलं बातमीदार म्हणून. मग मी बातमीदार म्हणून तर खूपच चांगलं काम केलं. मग मला उपसंपादक केलं त्यांनी, ते चांगलं काम केलं म्हणून मला ज्येष्ठ उपसंपादक केलं. मग मला मुख्य उपसंपादक केलं. मग मला नाशिकला पाठवलं उपसंपादक म्हणून. मग मी कार्यकारी संपादक झालो. मग मी संपादक झालो, ज्येष्ठ संपादक झालो. देशातल्या एका मोठ्या ग्रुपचा मी मुख्य संपादक झालो. आणि त्याच ग्रुपचा संचालक संपादक म्हणून मी निवृत्त झालो. आणि 2 सूत्र मी आयुष्यात पकडली. कष्ट करताना कधी बेईमानी नाही करायची. बरोबर. कष्ट केल्यानंतर काहीतरी उगवतं. पाऊस आला नाही म्हणून त्या प्रत्येक ऋतू वांज नाही जात.
नाही जात. कधीतरी ढग येणार आहे आणि आपण पेरलेलं उगवणार आहे याच्यावर विश्वास ठेवायचा. आणि मग याच काळामध्ये काय लिहायचं, किती लिहायचं आणि कुणासाठी लिहायचं हे पण माझं पक्क झालं. बरोबर. सर, तुमच्याकडे वास्तववादी अनुभवांची शिदोरी होती. मनाने, कल्पनेने, स्वप्नाने काही बनवायचं नव्हतं, वास्तव होतं, स्पष्टता होती दृष्टीमध्ये. म्हणून तुम्हाला हे बातमीदार, पत्रकारिता हे क्षेत्र तुम्हाला खरोखर म्हणजे जिंकलं किंवा तुम्ही पुढे जाऊ शकलं असं म्हणू शकतो आपण. नाही, आणि याच्यामध्ये काय आहे की जेव्हा तुम्ही स्पर्धेत जाता, किती मोठी स्पर्धा आहे जगण्याची, नोकरीची, करिअरची, खूप मोठी स्पर्धा आहे. बरोबर. त्या स्पर्धेत तुम्हाला शिकता आलं पाहिजे. बरोबर. विकास घडवता आला पाहिजे स्वतःचा, व्यवस्थेचा. मग तो विकास कधी घडतो की तुम्ही जेव्हा काही वेगळं करायला जाता त्याच वेळेला तुमचे करिअर चालू होते. बरोबर. तुमची करिअर ही वेगळेपणात असते. त्यामुळे मी लेखनासाठी सुद्धा असे विषय निवडले की जे मराठी त्याच्यात कुणी निवडलेच नव्हते. बरोबर. देवदाशी लग्न पूजा कसा करतात त्याच्यावर मी ग्रंथ लिहिला, मराठीत नव्हता. भटक्या जातीला मग ते कसे असतात त्याच्यावर मी पुस्तक लिहिलं, मराठी साहित्य नव्हतं. या 2 पुस्तकांबद्दलच मला विचारायचं आहे. देवदाशीवरती जी पुस्तक लिहिलं, आता हे काय तुम्ही 4 भिंतीत बसून एसी कॅबिन मध्ये बसून लिहिलेलं नाही, हे तुम्ही वास्तवात जे बघितलं ते उतरवलं. तर याचा बघून उतरवलं नाही, म्हणजे तुम्हाला जे वास्तव याचं एक आहे. मी ते सांगायचं विसरलो. माझ्या स्वतःच्या घरामध्ये देवदाशीची परंपरा होती. अच्छा. माझा आजोबा याला मला सोडला होता. तो हिजरा होऊन 9वारी लुगडं चोळी निसून फिरत होता. मग तो मरण पावल्यानंतर ती परंपरा कोणी टिकवायची, तर ती माझ्या वडिलांपर्यंत आली. समाज म्हणाला की आता मारुतीला त्याला मला सोडा, त्याला लुगडं नेसवा. मग ते नको म्हणून माझा बाप पळून गेला, कर्नाटकातून कोल्हापुरात आला आणि तो मिलिटरीत भरती झाला. मग ही परंपरा कशी झाली, मोडली ती. आणि जेव्हा मी जन्माला आलो तेव्हा मला पहिले 2 महिने ठीक यायचे आणि मी तरी पण मरून पडायचो. त्याचं कारण काय, तर मग देवा धर्माने सांगितलं की याच्या घरातली परंपरा बंद पडलेली आहे आणि ती येल्लूबाई आता ह्या पोराला बोलवत, त्यामुळे त्या पोराला देवीला सोडा. माझी आई म्हणाली नाही, हे कधी पण मरेल, हे पहिलं आहे, हे नवसाचं आहे, याला नाही सोडायचं. मग तिला कंडिशन घातली की तू कोळ्या पोराला चालत चालत नेऊन यल्लमाच्या डोंगरावर नेली आणि ते जगलं चालत तिथे जाईपर्यंत, तर यल्लमानं सोडलाच हे समजायचं. त्यामुळे मला ती 3ऱ्या-4थ्या वर्षी 100-150 किलोमीटर चालवत नेली. म्हणजे दोघांचे पाय फुटले, ताजं अन्न खायचं नाही, कुणाच्या घरात झोपायचं नाही, झाडाखाली झोपायचं. आणि 15-20 दिवस प्रवास केल्यानंतर आम्ही मायलेकरे तिथे डोंगरावर पोहोचलो आणि मी जगलो. जगल्यानंतर त्याला वाटलं आता देवीने सोडून दिलं. आणि जेव्हा मी मोठा झालो तेव्हा मी प्रश्न विचारायला लागलो की ही देवी आपल्याच मागे का लागते, कुणाच्याच मागे लागू नये पण आपल्याच मागे का लागते. आणि तिथून मला तो विषय क्लिक झाला, त्याच्यावर मी ते पुस्तक लिहिलं. माझ्या गावातल्या अनेक बायका मुंबईला जाऊन वेश्या झालेल्या आहेत, त्यांचं जीवन मी जवळून पाहत होतो. मग मी अभ्यासासाठी म्हणून कोल्हापुरातल्या वेश्यांची संघटना बांधली. तिथे जाऊन मी मुक्काम केला. मुंबईतल्या कामाठीपर्यंत जाऊन मुक्काम केला आणि त्यांचं सगळे जग नीटपणे मराठी साहित्यामध्ये आणलं. माझ्या आजूबाजूला भटके जाती खूप यायचे. त्याला पोतरा यायचा, वड्या घ्यायचा, कुणी बगरुटी यायचा, कुणी डोंगरी यायचा. आणि लहानपासून मला त्यांचं आकर्षण, कुणी जादूगार यायचा. ते सगळे भटक्या जाती जमटले. कुणी मंत्र तंत्रवाला बाबा यायचा आणि ते माझ्यापेक्षा वाईट जगायचे. मला घर तर होतं, मला गाव तरी होतं, त्यांना काहीच नाही. माणूस म्हणून त्यांची नोंदच नाही कुठे. मग ह्यांच्यावर कोण येईल. मग मी 2-3 वर्ष अभ्यास करून भटक्यांचे लग्न नावाचं पुस्तकच लिहिलं. आणि ह्या ज्या माणसाला छळणाऱ्या अंधश्रद्धा आहेत, मी टोटल दक्षिण भारताचा 3-4 वेळा दौरा केला. आणि मग मी अनिष्ट प्रथा, चिन्हारी
ही अंधश्रद्धेला आव्हान देणारी पुस्तकं लिहिली. हो बरोबर. म्हणजे जे मराठी साहित्य आलेलं नाहीये, ज्याला साहित्याने जागा दिली नाहीये, त्या बघून काढायच्या. म्हणजे छान शौकीन जे आहे चकचकीतपणा त्याला साहित्यात खूप छान मिळालं. पण उघड्या डोळ्याने जर बघितलं, उघड्या डोळ्याने ते लोक डोळे झाकून घेत होते जिथं बघण्याची गरज होती. हो हो. त्यावरचा पडदा तुम्ही दूर केला खऱ्या. आणि उपेक्षित वर्ग जो आहे आणि पत्रकारितेत सुद्धा मी हे सूत्र वापरलं. हो. पत्रकारिता कोणासाठी करायची? त्यांच्यासाठीच करायची. आणि ते नुसतीच करायची नाही, तर ज्यांच्यासाठी करतो त्यांच्याशी नाते संबंध जोडायचे. बरोबर. त्यामुळे माझे हमाल मित्र आहेत, माझे भिकारी मित्र आहेत, माझे महारोगी मित्र आहेत. आपण एका अंध पोराला कॅम्प मॅनेजमेंट केलं परभणीमध्ये. एक अंध पोरगी मी दत्तक घेतली होती, ती सोलापूरमध्ये कारकून झालेली आहे. एक अंध बँडवाला झालेला आहे. असेच अपंग लोक आहेत, असेच निराधार आहेत. एक देवदासीची पोरगी दत्तक घेतलेली आहे, ती कॉम्पिटिटिव्ह एक्झाम देते आता गेल्या 4 वर्षापासून. भविष्य बदलवलं तुम्ही. ते आता सगळं म्हणजे तिला त्यातून बाहेरच काढलं. बरोबर. 4-5 विषयांच्या पोरांना चांगल्या शाळेमध्ये घालायला लावलं. ते शिकायला 8वी-10वी पर्यंत गेलेले आहेत. समाजातल्या बायकांचे मी विषय मांडले, चौकीवर नाचणाऱ्या बायकांचे मांडले, आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्यांचे मांडले, दलितांचे मांडले, महिलांचे मांडले. जे विषय एक नव्हते साहित्यात आणि पत्रकारितेमध्ये ते ठळकपणे मी आणले. आणि मग त्याच्यातून समाज बदलत होता ना, बदलत होता. मग साहित्याचा हेतू काय असतो तेच महत्वाचं होतं ते. बरोबर. तर तुम्हाला मिळालेलं पत्रकारिता हे करिअर म्हणजे एक प्रकारे तुमचं काम आणि दुसरीकडे साहित्याची म्हणजे साहित्याचं सृजन करण्याचं कौशल्य, हे दोन्ही कामं तुमची परस्परांना पूरक होती आणि त्याचा फायदा झाला असं म्हणता येईल आपल्याला. फायदा हा शब्द बरोबर नाहीये, आनंद झाला असं म्हणता येईल. कारण ह्याच्या जोडीनं मी अजून एक काम करत होतो, कार्यकर्त्याचं. रस्त्यावरचा कार्यकर्ता तर भूमिका करत होतो. बरोबर. कार्यकर्ता, लेखक आणि पत्रकार त्या तिन्हींना मी सोबत घेऊन जगत होतो. बरोबर. आणि मग कार्यकर्त्याचे वेगळे परिणाम होते. जेव्हा मी कार्यकर्ता म्हणून लग्न पूजा बंद पाडायला गेलो तेव्हा मरीजपर्यंत मला मार बसला. देवदासी पद्धत बंद पाडायला गेलो तिथे मार बसला. बरोबर. अंधश्रद्धेविरुद्ध भाषण करायला गेलो मार बसला. 4-5 वेळेला मार बसला मला. पण त्या माराचं सुद्धा मी साहित्यात रूपांतर केलं. बरोबर. त्या माराचं पत्रकारितेत रूपांतर केलं. आणि समाजाचाही मी आभारी असायला पाहिजे. मी जे वेगळे लिहीन ते समाजाने भरभरून वाचलं आणि परिणाम असा वाचला त्याची मागणी वाढायला लागली. अजून काहीतरी वेगळ्या, अजून काहीतरी वेगळ्या. त्यामुळे पत्रकारिता करत करतच मी 70 पुस्तके लिहिली. त्यातले 20-25 चांगलीच अनुवाद झालेले आहेत, इंग्रजी 4-5 झालेले आहेत, हिंदीत 30 पुस्तके गेलेली आहेत, गुजरातीत चाललेले आहेत. आणि पत्रकारितेतले सगळे पुरस्कार मला मिळाले. 70 पुरस्कार मिळाले आणि साहित्यातले 70 पुरस्कार मिळाले. आपला हा आनंदाचा विषय झाला होता. आणि मी काय त्याच्याकडे करिअर म्हणून सुद्धा पाहत नव्हतो. करिअर म्हणून पाहायला लागलं की त्याच्यात एक व्यावसायिकता येते, लाभाच्या नुकसानीच्या कल्पना त्याच्यामध्ये येतात, बढती बिडती येते. आपण करत राहायचं काम. त्याचा रिझल्ट काय होणार आहे? विकासात होणार आहे, चांगलं फळच मिळणार आहे. तुम्ही पेरता काय त्याच्यावर काय उगवणार हे अवलंबून असतं. मला कळलं होतं गहू पेरल्यानंतर मका नाही उगवत, गहूच पेरायचं. तर साने गुरुजींनी मांडलेली आई ही मध्यमवर्गीय आणि एका उच्च समाजातली होती. पण उत्तम कांबळेंनी मांडलेली आई लोकांना जास्त जवळची वाटली, बहुजन समाजाला संपूर्ण. तर का वाटलं तुम्हाला आई मांडावी असं? अनेक विचार, पण आई काय? आईवर मी आयुष्यात कधीच लिहिलं नव्हतं. कारण मी जन्माला आल्यानंतर पहिल्या महिन्यातच मला ती तिच्या माहेरी तिच्या आईकडे सोडून वडिलांच्या बरोबर मिलिटरीत गेली.
त्यामुळे तिचा संवाद मला कधी लाभलाच नाही. लाभला तो तिच्याबरोबर कष्ट करताना. प्रेम, वात्सल्य, जिव्हाळा ह्या ज्या कल्पना असतात त्या तिच्याकडे नव्हत्या. आणि असल्या तरी ती व्यक्त करू शकत नव्हती, कारण ती पूर्णपणे भाकरीच्या शिकारीत अडकली होती. बरोबर. पोरांचे मुखे घेत बसायचे की पोरांना भरवायसाठी भाकरी मिळवायची, तर ती भाकरीच्या बाजूने असते. बरोबर. तिनं कधी आमचा मुका घेतलाच नाही, ती कधी आम्हाला खुशीत घेऊन बसलीच नाही. आणि तिची जी लढाई होती ती माझ्यापेक्षा अतिशय बेकार होती. ते विहिरी खोदायचं काम करायची. मदर इंडिया बघून आपण रडतो, कारण त्याच्यात ती नटी नांगर ओढते. पण मदर इंडियाची सुरुवात माझ्या आईने केली होती. ती आवडाला खांदा द्यायची, बैल नसायचा आपल्याकडे, ती नांगराला खांदा द्यायची, ती सुरून काढायला जायची, ती नांगर ओढायला जायची, ती सगळी कामं करत होती. आणि 5 मुलं घेऊन, मुलं भरपूर, खायला काहीच नाही. त्यामुळे तिने जी आमच्या जगण्यासाठी जी लढाई केली ही मला इतर आयांच्या पेक्षा श्रेष्ठ वाटत होती. बरोबर. तिने जर मला देवाला सोडलं असतं तर नाही, मग नाही. बरोबर. मग तिनं मला चोरी करायला शिकवलं असतं तर नाही. बरोबर. चांगला मजूरच बनवायला लावला असतं तर खरंय खरंय. सोड शाळा आणि आमच्या बरोबर मजुरीला म्हटलं असतं तर नाही. खरंय. तिनं उपाशी राहून मला वया घेऊन दिल्या नसतं तर. बरोबर. पोराच्या शिक्षणाला पैसा मिळावा म्हणून ती आठवड्यातली 5 दिवस उपवास करायची देवाच्या नावाने. आणि तिथं जे एवढं अन्न वाचेल तेवढं आमच्याकडे ती वर्ग करायची. म्हटलं अरे आपली आई ही वेगळीच आहे. बरोबर. आणि बाकीच्या आया संस्कार करतात ते वेगळे आणि माझ्या आईचे संस्कार वेगळे आहे. बरोबर. बाकीच्या आया सांगतात चिखलात पाय ठेवू नको, हे म्हणते चिखलात गेला नाही तर खाशील काय. त्या म्हणतात चोरी करू नको, हे म्हणजे चल चोरीला माझ्या बरोबर, खाशील काय. घडतील कसं. जे वास्तवाचं भान असलेली आई तुम्ही मांडली. ते आणि ती मी असं कधीच क्लेम केलं नाही ती माझी आई आहे. बरोबर. मी अजून तर मी क्लेम नाही करत, माझी आई नाही आहे. खरंय की आई आयांची प्रतिनिधी आहे. म्हणून ते वाचणाऱ्या प्रत्येकाला आवडतं. आपली आई आवडते आणि माझ्या आईविषयी लिहिलं असं वाटतं असं. हे खरं आहे. ती प्रातिनिधिक आई झाली म्हणून ती तिच्या जवळजवळ 40 आवृत्त्या निघाल्या त्या पुस्तकाच्या. बरोबर. ती विद्यापीठात लागली, ती कानडीत आली, ती गुजरातीत आली, ती इंग्रजीत आली, तिचं नाटक झालं, तिचा थिसीस झाला. हे सगळं. त्यामुळं माझ्या लाईफ मधून आई वजा केली असती तर मी गावाकडे गेलेली गुरं ओढणारा एक चांगला माणूस झाला. जर आई वजा केली असती तर हे क्रांतिकारी वळण मिळालं ते तिच्यामुळे मिळालं. आणि तिच्या पुस्तकामुळे सुद्धा मी लेखक म्हणून खूप पुढे आलो. तिथे पण तीच माझ्या मदतीला आहे. अगदी उत्तम कांबळे म्हटल्यानंतर 2च गोष्टी आणि आई संगीता. खरं तर भाकरीची शिकार करून संघर्ष यात्री ठरलेले उत्तमराव कांबळे साहित्य संमेलनाचे अध्यक्ष होतात. खरं तर महाराष्ट्राचं सगळ्यात मोठं पद कोणतं असं जर रसिकांना वाचकांना विचारलं तर ते साहित्य संमेलनाचे अध्यक्ष असतात. उत्तमराव कांबळेच्या पदावर बसल्यानंतर कसं बघतात समाजाकडे, म्हणजे त्यांना काय वाटतं की साहित्यिकांमध्ये काय बदल व्हावे, आजचं साहित्य कसं आहे. नाही आता कसं आहे, ते साहित्य संमेलनाचा अध्यक्ष होणं हे सुद्धा माझ्या मित्रांच्या मुळे झालं. मी कधी उभा राहणारच नव्हतो, कारण मी माझ्या आयुष्यात कोणतीच निवडणूक लढवलेली नाही. ती पहिलीच निवडणूक मतं मागण्यासाठी. बाकी मी निवडणुकीच्या नादाला लागत नाही, पण काही लोकांनी आग्रह धरला आणि मग मी 1 वर्ष अगोदर सगळ्या मतदारांना, सगळ्या चिकित्सकांना फोन करून विचारलं की राहू का, तुम्हाला वाटत असेल तर नाही तर नाही, मला काही गरज नाही त्याची. ते म्हणाले अरे तुम्ही राहत, बिनविरोध आला तर अधिक चांगलं होतं, तुम्ही आम्हाला पाहिजे आहात. पण बिनविरोध काय झाले आणि 5 उमेदवार माझ्याकडे उभे राहिले आणि 5 जेवढी मतं पडली नाही तेवढी मला एकट्याला पडली. आणि संमेलनाचा अध्यक्ष म्हणून काही विक्रम तयार झाले. विक्रम नंबर 1 सगळ्यात कमी वयाचा अध्यक्ष पहिल्यांदा झाला. कर्नाटकातून महाराष्ट्रात आलेला मराठी साहित्य संमेलनाचा अध्यक्ष पहिल्यांदा झाला.
आतापर्यंत कर्नाटकातलं कुणीच अध्यक्ष झाले नव्हतं. बरोबर. त्यानंतर पत्रकार संपादक असताना अध्यक्ष झालेला खूप वर्षांनी ही घटना घडली. हो. नाशिकमध्ये कुसुमाग्रज कानेटकरांच्या नंतर अध्यक्ष होणारा मी ठरलो. तुम्ही ठरले. बरोबर. आणि हे सगळे साहित्य संमेलनाचे मी अध्यक्ष भाषण सांगितलं. हो. की साहित्य रंजनासाठी असू शकत नाही. तो छोटा भाग असतो रंजन मध्ये, छोटा भाग असतो. बरोबर. साहित्याची भूमिका माणूस आणि त्याचा समाज बदलणारी असली पाहिजे. बरोबर. त्यामुळे साहित्य हे माणूस केंद्रीय असायला पाहिजे. त्यानं माणसाच्या दुःखाची, सुखाची, प्रश्नाची आपलं नातं सांगितलं पाहिजे. हो. त्यामुळे ते सुंदरची व्याख्या काय. मग ब्युटी पार्लर मध्ये जाऊन आणायचं आहे का ते, त्याची काही गरज नाहीये. तुम्ही जेव्हा सहज सोपं वास्तववादी लिहिता, माणसाला पुढे ठेवून लिहिता, त्याच्या काळजात फिरून लिहिता, तेव्हा तुम्ही जे काही लिहिता ते सुंदर असतं. जे नैसर्गिक सुंदर असतं ना, त्याच्या ओठाला कधी लाली लावायची गरज नसते. कारण ते निसर्गच आहे आणि निसर्ग सगळ्यात सुंदर आहे. बरोबर. त्यामुळे मी सांगत होतो की नव्या पिढीने विशेषतः माणूस मोठ्या एक प्रसंगात सापडलाय, स्पर्धेत अडकलेला आहे. तो आत्महत्या करायला लागला, तो अजून काहीतरी करायला लागला. एवढ्या जाती जंगली होता, तेवढ्या धार्मिक जंगली होता. माणसं माणसावर हल्ला करतात, देवांच्या नावाने जंगली, धर्माच्या नावाने जंगली. साहित्यिकाची भूमिका काय लोकांच्या. त्यामुळे साहित्यिकाने भूमिका घेऊनच लिहायला पाहिजे, कारण त्याला काहीतरी बदलायचं असतं आणि असायला पाहिजे. त्यामुळे नुसतंच भावनांचा कल्लोळ म्हणजे साहित्य होत नाही. नुसतंच प्रतिबिंब म्हणजे साहित्य होत नाही. प्रतिबिंबाच्या पलीकडे जायला पाहिजे, चेहऱ्याच्या पलीकडे जायला पाहिजे, रंगाच्या पलीकडे जायला पाहिजे आणि ह्या सगळ्यांच्या गर्भाशयाची खेळता आलं पाहिजे आपल्याला. तसं माझी अपेक्षा होती, मी बोलून दाखवली होती. मी तेच सांगतो, मी तेच लिहितो. तसं झालं तर मला खूप आवडतं. होते पण प्रमाण कमी असेल, पण असे घेणारे लोक आहेत. बरोबर. म्हणजे मानवाला खरं न्याय मिळवून देणार किंवा त्याचं खरं रूप वास्तवाने मांडणार, त्याची दुःख असतील किंवा त्याचे अनुभव असतील ते मांडणार साहित्य असलं पाहिजे. साहित्याचा उद्देशच तो आहे ना. हो हो. साहित्य जन्माला काय येतं. बरोबर. माणसाचं जीवन अधिक सुंदर करणं, तिथे साहित्य येतं ना. हो, तिथे साहित्य. कुरूपता त्याच्या जीवनाला आलेली नष्ट करणं. बरोबर. कुरूपतेची नीट व्याख्या करणं. हो. माणूस मनाने कुरूप असतो की शरीराने कुरूप असतो. माणूस दृष्टीने आंधळा असतो की डोळ्याने आंधळा असतो. माणूस अवयवाने अपंग असतो की मनाने अपंग असतो. बरोबर. साहित्य कोणत्या बाजूने उभं राहणार आहे. बरोबर. माणसाची दृष्टी महत्वाची आहे. हो हो हो. बरोबर. आणि दृष्टीपेक्षा दृष्टिकोन देऊ शकतो माणसाला, पण दृष्टिकोन देणार. दृष्टी साहित्यिकल देणार. डोळा असल्यावर बघता येतं हा चुकीचा भाग आहे. ज्याला डोळे आहेत त्याला पाहता येईलच असं नाही. असं नाही. खरं. त्याला दृष्टी पाहिजे. हो. बरोबर. तर आपला साहित्य उत्सव परिवार आहे. या परिवारात अनेक वाचक आहेत, तसे नव्याने लिहू लागलेली काही तरुण मंडळी सुद्धा आहे की जे या समूहावरती प्रचंड वाचन करून आता लिहिण्याची प्रेरणा घेत आहेत. चांगली चांगली पुस्तकं आम्ही त्यांना पुरवतो आहोत. तर अशा नवोदित लेखकांना आणि वाचकांना सुद्धा तुम्ही दीपावलीच्या शुभेच्छा देताना काय संदेश द्याल. मी असं सांगू इच्छितो की जे लिहितायत, लिहू पाहतायत, लिहिण्याचा विचार करतायत, त्या सर्वांनी पहिल्यांदा एक गोष्ट ठरवायला पाहिजे की मी का लिहिणार आहे, माझ्या लिहिण्याचं कारण काय. बरोबर. तुम्ही विनाकारण लिहायला लागला की तुम्ही गरजेत हरवून जाता. बरोबर. जसं जगणं सुंदर करण्यासाठी एक कारण लागतं, तसं साहित्य निर्मिती करायला पण एक कारण लागतं. तो भावनांचा सहज आविष्कार असला तरी सुद्धा त्याला कारण लागतं. तुम्ही कुणासाठी लिहिता, का लिहिता, कसं लिहिता, तुम्ही कुणाचे वकील आहात, तुम्हाला कुठे जायचं आहे,
हे ठरवून त्यांनी साहित्याच्या जगात यायला पाहिजे. बरोबर. यातलं जर काहीच नाही ठरवलं तर त्याच्यावर रॉंग नंबर लागतील. कारण साहित्य लिहिल्यानंतर लेखक होतो, पण लेखक होण्यासाठी कुणी लिहित नसतो. बरोबर. हे काय असं ठरवायचं नाही मी 15 तारखेला लेखक होणार आहे, 25 तारखेला पुस्तक घेणार आहे, असं नसते. तुमच्या मनाला जो कल्लोळ आहे, जी अस्वस्थता आहे, वास्तवता पाहून तयार होणारी, माणूस पाहून तयार होणारी, त्याच्या विवंचना पाहून तयार होणारी, त्याला गोटी विषमता पाहून तयार होणारी, ही जी अस्वस्थता आहे ही 24 तास तुमच्या काळजामध्ये खेळत असते. बरोबर. म्हणजे ते साहित्य तयार होत असतं. साहित्य तयार होतं. बरोबर. त्या अगोदर आज तयार होतं आणि कागदावर आपण उतरवतो, रेकॉर्ड करतो, तेव्हा त्याचा फार बदललेला असतो. बरोबर. हे कागदावर उतरवणं खूप सोपं आहे, पण कागदावर लिहिणं खूप अवघड आहे. अगोदर कागदावर लिहा, मग कागदावर लिहा. आणि दिवाळी जी आहे ही आपलं आयुष्याची एक दिवाळी बनावं. नोव्हेंबर मध्ये 25 तारखेची वाट पाहण्याची गरज कुणाला भासू नये. ज्या गोष्टींची कमतरता असते ना त्याचा सण होतो. तर ही कमतरता संपावी दिवाळीच्या निमित्तानं रूपांतरच दिव्यात करावं. जसं बुद्ध म्हणाला अर्थ दीप भव. बरोबर. जो स्वतःच दिवा होतो तो दिवाळीची वाट कधीच नाही पाहत, अमावस्येची वाट नाही पाहत, पौर्णिमेची नाही पाहत. बरोबर. त्यामुळे ह्या सगळ्या माझ्या बांधवांना दिवा होण्याची क्षमता मिळू अशी शुभेच्छा देतो. आणि माझ्याशी संवाद साधला त्यासाठी मला पात्र ठरवलं त्याबद्दल तुम्हाला पुन्हा एकदा धन्यवाद देतो. खूप खूप धन्यवाद सर. साहित्य उत्सव परिवार हा दीप उत्सव कधीच विसरणार नाही, कारण एका दिव्याने हजारो पणत्या आज लावलेल्या आहेत आणि या कायम सेवत राहतील असं मी परिवाराकडून तुम्हाला शब्द देतो. दर्जेदार साहित्याचा आणि कलाकृतींचा आस्वाद घेण्यासाठी जॉईन करा साहित्य उत्सव व्हॉट्सअप किंवा टेलिग्राम ग्रुप. जॉईन करण्यासाठी संपर्क करा 98 81 60 20 25 या क्रमांकावर. संपर्क क्रमांक पुन्हा एकदा 9881 60 2025. साहित्य उत्सव हे यूट्यूब चॅनल आजच सबस्क्राईब करा. साहित्य उत्सवच्या फेसबुक पेजला जरूर भेट द्या, कारण ज्ञान आणि मनोरंजन यांचं अतूट नातं म्हणजे साहित्य उत्सव.